तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बी-एससी ॲग्री जे ॲडमिशन आहेत, त्या ॲडमिशनचे फॉर्म, कॅप राउंड फॉर्म कसे भरायचे आहेत आणि कॅप थ्रू आपण बी-एससी ॲग्रीला ॲडमिशन कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर चला सुरू करूया आपला फॉर्म. तर इथे आपण साईटवर यायचं आहे. सीईटी सेल या साईटवर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस 2024-25 यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक टॅब ओपन होईल. त्या टॅबवर आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे मित्रांनो. इथं आल्यानंतर ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. इथं बघा आपण आलेले आहेत बी-एससी ॲग्री या ऑफिशियल साईटला. तिथं आपल्याला अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑनलाईन केल्यानंतर आपण आता नवीन युजर आहोत, तर आपल्याला काय करायचं आहे, न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर सेंड व्हेरिफिकेशन OTP करायचं आहे. इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आपला. पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन करायचं आहे आपल्याला. साइन इन केल्यानंतर आपण आपल्या ऑफिशियल साईटवरच्या आपल्या विंडोवर आलेलो आहोत. आय हॅव रिसिप्ट करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपल्याला जो काय आपण सीईटीचा पेपर दिलेला आहे त्याचा आपल्याला इथं रोल नंबर, इथे MST CET सिलेक्ट केल्यानंतर इथं रोल नंबर टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथं गेट डाटा केल्यानंतर आपल्याला पूर्ण इथं आपलं पर्सेंटाईल आणि कॅटेगरी वगैरे सर्व येऊन जाईल. त्यानंतर इथं आपल्याला CETची मार्कशीट अपलोड करायची आहे. अपलोड केल्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड अहेड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं सॅल्युटेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मिडल नेम, बाकी सर्व माहिती आपल्या पहिल्या CETच्या फॉर्मवरून इथे येत असते. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. आपला मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला असतो. त्यानंतर आपल्याला जो काय आपला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस अपडेट करायचा आहे. तालुका अपडेट करायचा आहे. खाली आल्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे आपल्याला. तर वडिलांचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं लास्ट नेम, वडील काय करतात ते टाकायचं आहे आपल्याला. आईचं लग्नाआधीचं नाव टाकायचं आहे आपल्याला इथं, पूर्ण नाव. आईचं तिकडचं सरनेम टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड अहेड यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. इथं आपल्याला जर महाराष्ट्रातले असेल, कॅन्डिडेट जर महाराष्ट्रातला असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे, किंवा आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर आउट ऑफ महाराष्ट्र असं सिलेक्ट करायचं आहे. कॅन्डिडेटची जी काय कॅटेगरी आहे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आपल्याला. इथं कास्ट व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी सिलेक्ट करायचं आहे. तर कोणतं जरी समजा ॲग्रिकल्चरिस्ट असेल, वडिलांकडे जर 7/12 वगैरे असेल तर ॲग्रिकल्चरिस्ट करायचं आहे, किंवा डिफेन्समध्ये असतील तर डिफेन्स सिलेक्ट करायचं आहे, आणि काही जण नसेल तर नन करायचं आहे. इथे आपली कास्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिलियर सिलेक्ट करायचं आहे. विद्यार्थी नोकरी करतात का? नोकरी करत असाल तर येस करायचं आहे, नाहीतर नो. जम्मू काश्मीर नो करायचं आहे. मायनॉरिटीमध्ये असेल तर येस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. मायनॉरिटीमध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड अहेड करायचं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या टॅबवर येतो. आपल्याला इथं आपल्या 10चा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. 10thला जे काही पर्सेंटेज आले ते पर्सेंटेज टाकायचं आहे आपल्याला. इथं SSCची मार्कशीट, 10ची मार्कशीट अपलोड करायची आहे आपल्याला. त्यानंतर जो काही आपला 12वीचा कॉलेज आहे, कॉलेजचं आपल्याला इथं नाव टाकायचं आहे. कॉलेजचा जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे आपल्याला इथं दुसऱ्या टॅबमध्ये. त्यानंतर ज्या स्टेटमध्ये 12th झालेली आहे ते स्टेट, तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, तो तालुका, आपला पिनकोड टाईप करायचा आहे. HSCचे आपल्याला जे काही एक्झाम
रोल नंबर होता, रोल नंबर टाकायचा आहे. फॅकल्टी चूज करायची आहे, SSC कोणत्या याच्यामधून झालेली आहे आपली ते. HSCचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या मंथमध्ये आणि कोणत्या इयरमध्ये HSC झाली आपली ते सिलेक्ट करायचं आहे. इथं आपलं पर्सेंटेज HSCचं पर्सेंटेज दाखवून देईल. त्यानंतर आपल्याला इंग्लिशमध्ये किती मार्क होते ते टाकायचं आहे, फिजिक्समध्ये किती होते ते टाकायचं आहे, केमिस्ट्रीमध्ये किती आलेत ते मार्क टाकायचे आहेत, मॅथ असेल तर मॅथमध्ये किती आलेत ते सिलेक्ट करायचं आहे आपल्याला, आणि बायोमध्ये किती आलेले आहेत ते टाकायचं आहे. HSC आपली किती अटेम्प्टमध्ये झालेली आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर आपल्याला HSCची मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड अहेड करायचं आहे. त्यानंतर नवीन एक टॅब ओपन होते, त्या टॅबमध्ये आपण सिलेक्ट करायचं आहे. जर 7/12 असेल किंवा जर हे असेल तर आपल्याला 12 आपले पॉईंट वाढत आहेत, तर त्यामुळे आपल्याला 7/12 असेल तर 7/12 उतारा अपलोड करायचा आहे आपल्याला इथे, किंवा नसेल तर काहीच सिलेक्ट करायची गरज नाही आपल्याला. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं जो काही हे आहे कॅन्डिडेट आहे, कॅन्डिडेटचा आपल्याला पासपोर्ट फोटो इथं अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर इथं अपलोड करायची आहे. इथं बाकीचे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे, जसं डोमासाईल, महाराष्ट्राचं डोमासाईल आपल्याला अपलोड करावं लागते. त्यानंतर आपली इथं CVची मार्कशीट तर टाकलेली आहेच. त्यानंतर आपल्याला इथं HSCची कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC अपलोड करायची आहे आपल्याला. तर 7/12 आपल्याला अपलोड करायची आहे 17व्या पॉईंटवर. बाकी काही डॉक्युमेंट असतील एक्स्ट्रा तर ते अपलोड करायचं आहे, जसं NCC आहे, हे आहे ते अपलोड करायचं आहे, स्पोर्ट्सचं असेल. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड अहेड करायचं आहे. तर आपल्याला PDF फाईल अपलोड करायच्या आहेत. नंतर सेव्ह अँड प्रोसीड अहेड केल्यानंतर आपल्याला इथं डिक्लेरेशन सेव्ह करायचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये किती जण राहतात ते सिलेक्ट करायचं आहे. टॉयलेट किती जण यूज करतात ते सिलेक्ट करायचं आहे. आपल्या घरामध्ये टॉयलेट अवेलेबल आहे की नाही ते सिलेक्ट करायचं आहे. आपण स्वतः जेवणापूर्वी हात धुण्याची सवय आहे की नाही ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपण हात कशाने धुतो जेवणापूर्वी, जसं सोपने धुतो किंवा वॉटरने धुतो, पाण्याने धुतो, ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर डिक्लेरेशन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला प्रिव्ह्यू करायचं आहे. आपला पूर्ण फॉर्म इथं आपल्याला दिसून जाईल. पूर्ण फॉर्म बरोबर आहे की नाही हे आपण बघून घ्यायचं आहे. जर पूर्ण फॉर्म बरोबर असेल तर आपण फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे, किंवा जर फॉर्म बरोबर नसेल तर बॅक करून पूर्ण फॉर्म बरोबर आहे की नाही ते सिलेक्ट करून इथं आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर फॉर्म काहीच एडिट होत नाही, त्यामुळे आपण पहिलेच फॉर्म बरोबर आहे की नाही तो पहिलेच बघून घ्यायचा आहे, त्यानंतरच सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्या.